जिम्या कुठे गेलता बा? किती हो किती मोठ 1 किलो आहे. हाय, वेलकम टू माय चॅनेल. होय ती खायला लागले. त्या जास्वंदीच्या बसली ती. इथे बघा माकडाची पिल्ली सकाळ सकाळी त्या जास्वंदीवरती बसून त्या जास्वंदीच्या कळ्या खातात. एक सुद्धा फुल ठेवत नाही. सगळी झाडं खराब करून ठेवले त्या माकडाने. अरे कळ्या खाऊ नको ना फुलाच्या. अरे मी जवळ आल्यामुळे उतरून तिकडे गेलो. काय आहे असं नुसतं दिवसभर ह्या झाडावर त्या झाडावर नुसतं उड्या मारतात हे माकडं. आणि कोणी काही वाळवायला जरी बाहेर ठेवलं तर काही राखत नाही ती. आणि मारायला गेले की कधी कधी आपल्याच अंगावर येतात. आता आम्ही तयार होऊन सगळे गाडीत बसून मी ड्राईव्ह करत आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहे पोलिसला माझ्या मामांच्या घरी. पहिल्यांदा माझ्या गाडीत मी ड्राईव्ह करत असताना मम्मी बसलेली आहे. आणि ती बघा थोडी घाबरल्या आणि ती वरती धरून बसलेली आहे चांगली. आता जरा निम्म्या रस्त्यापर्यंत व्यवस्थित चालवलं त्याच्यामुळे मम्मीला जरा कॉन्फिडन्स आले. आपली लेक जरा चांगली चालवायला लागल्या त्यामुळे आता जरा हसायला लागल्या. आणि हा मेन रोड आहे. मेन म्हणजे किल्लोस्करवाडीचा मेन रोड आहे. त्यामुळे ह्या रोडला गर्दी असते. आमच्या मामाच्या घराभोवती सगळ्या द्राक्षाच्या बागाच बागा आहेत. इथे बघा सुरुवातच द्राक्षाच्या बागेपासून झालेली आहे. आम्हाला ग्रेप्स पाहिजे होतं म्हणून आम्ही काळ्या द्राक्षाच्या बागेमध्ये आलो. इथं बाहेर बघा काळे द्राक्ष सुकत घातलेले आहेत. ऍक्च्युली ती बाग संपलेली आहे. म्हणजे त्याचा माल व्यापाऱ्यांनी नेलेला आहे. तरी पण आपण पाठीमागे शिल्लक राहतात ना घड थोडे थोडे बारीक मोठे ते आम्ही आणले नारूला दिले. ही आमची माऊ हे बघा इथून सगळे मामाच्या घराकडून इथून सगळे ती साईडला तिन्ही बाजूने सगळे द्राक्षाच्या बाग आहेत खूप लांब पर्यंत. हे बघ पाणी सोडलंय का इथं पाणी पडतंय ठिबक. इथं हा इथं ह्या ट्रीला पाणी पडतंय मग ग्रेप्स लागतात असे छान. हो ना ग्रेप्स साठी पाणी येते. सो मच ग्रेप्स. बघ किती मोठा ग्रेप्स आहे. बघ हा किती मोठा ग्रेप्स आहे. हा जम्प कर. अरे घेतलं. द्राक्षांचा वेली बघा एकात एक गुंपल्यात बघा. आतमध्ये पूर्ण सावली आहे आणि बाहेर ऊन आहे. त्यामध्ये काहीच आतमध्ये बागेमध्ये ऊन येत नाही.
हे बघा किती लांब लॉंग आहेत ग्रेप्स. हे आमच्या मामांची बाग आहे, मामाची बाग आहे बघा. हे बघा हा गड 1 किलो आहे, मोठा आहे. किती छान. अजून पिकायचे आहेत, अजून थोडे दिवस, 1 महिना तरी जाईल. 1 महिन्यानंतर हे पिकायला होईल. म्हणजे हा माल घेऊन जातात व्यापारी घेऊन 1 महिन्यानी. अजून हे हिरवे हिरवे दिसतात ना, ह्याला जरा अजून कलर येईल लालसर असा पिकलेला सारखा, अजून जरा अशी मोठी होतील असं. हे बघ हे कसं ग्रेप्स दिसतात ना. इथे पाणी होते आणि ग्रेप्स, लॉट्स ऑफ ग्रेप्स. मोर आहेत. तुला आवडते ग्रेप्स? तुला आवडते ग्रेप्स? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे वा. Did हा किती खालेत, वाकाय लागते ना आपल्याला. आणि इथं बघ किती खालेत. हे बघ इथं खालेत. आरू चल ना, मी जाते बघ चल. ते बघा असं पाणी दिलेलं, ठिबक मधून असं पाणी देतात. पाणी चालू केलेलं आहे. हे ग्रेप्स थोड्या दिवसांनी बघायला येतात. जर असं तयार झालेले असेल तर ते व्यापारी घेऊन जातात. ते स्वतः येऊन त्यांचा काही माल च्या पेट्या असतात त्यामध्ये पॅक करून घेऊन जातात ते. हे सगळे द्राक्षाची बाग आणि इकडे पण आहेत. हे दुसऱ्यांचे आहेत, ती पण व्हाईटच आहे. जिम्या जिम्या कुठे गेलता बाळ? हा चावते. किती करायचं असते ये ना माया माया करायला. हमें इससे पैसे नहीं कमाना, ये हम अपने रेपुटेशन पे तो फाइल में सारे डिटेल्स हैं, इसे देखकर बजट बना देना. ये मनाओ ये खा चप्पा. माया माया करा सर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. सूरज मामाचं जिम्या आहे.